सन 1534. दलदलीने विभागलेली 7 बेटं पोर्तुगीजांनी काबीज केली. येथील अथांग आणि खोल समुद्रकिनारा बंदरासाठी अतिशय फायदेशीर ठरला, जिथे मोठमोठी जहाजं येणं सोयीस्कर झालं आणि व्यापार बहरू लागला. साधारण 1 शतकानंतर ब्रिटिशांचं आगमन झालं आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योग क्षेत्राच्या विकासाची सुरुवात झाली. ती 7 बेटं म्हणजेच आपली मुंबई. आज मुंबई हे केवळ एक प्रसिद्ध औद्योगिक केंद्र नसून देशाचे आर्थिक शक्तिस्थान म्हणून ओळखले जाते. येथे उपलब्ध असलेल्या अनेक आकर्षक रोजगार संधी देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना आकर्षित करतात. कायम चढत गेलेला लोकसंख्येचा आलेख आणि परिणामी कमी होत जाणारी मोकळी जागा यामुळे जागेचे भाव आकाशाला भिडले. अशा या घनदाट वस्तीत सर्वसामान्य माणूस हा नेहमी त्याच्या आवाक्यात असलेल्या घरांपासून वंचित राहत आला आहे. परिणामी एका अवघड समस्येचा उदय झाला, झोपडपट्टी. या झोपडपट्टीतून शहराची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या पसरलेली आहे, ज्याने मुंबईची 1/4 मानवी वस्ती असलेली जमीन व्यापलेली आहे. भारत देशाच्या उत्पन्नात मोलाचा सहभाग देखील मुंबई शहराचाच आहे, जो इथे वसलेल्या अनेक झोपडीधारकांच्या कष्ट आणि मेहनतीशिवाय शक्य होणे नाही. मुंबईचा डोलारा मुळातूनच भक्कम ठेवण्यात याच लोकसंख्येचा सिंहाचा वाटा आहे. तरीही या कष्टाळू लोकांचं आयुष्य मात्र कायम दारिद्र्यातच राहिलं आहे. झोपड्यांमुळे पसरणारी रोगराई आणि अस्वच्छतेचा फटका फक्त झोपडीधारकांनाच बसत नसून सभोवतालच्या नागरिकांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. झोपडपट्टी हा मुंबईचा महत्त्वाचा अवयव बनला, पण त्याला काढून टाकण्याऐवजी योग्यरित्या विकसित करणे हाच सर्वोत्तम पर्याय निवडून अधिकृत आवास हे पहिलं योग्य पाऊल शासनाने उचललं. झोपडपट्टी पुनर्वसन योजना 1995 साली महाराष्ट्र शासनाने अंमलात आणलेली ही अशी एकमेव योजना होती, ज्यात झोपडीधारकांना अधिकृत आणि आरोग्यदायी घरे मिळवून देण्याबरोबरच शहरातील जागा मोकळी करून त्या जागी आवश्यक ती रिअल इस्टेट उभी करणे शक्य झाले. 1950 ते 1990 या 4 दशकांच्या प्रयत्न आणि अनुभवाच्या आधारावर विस्तृत आणि प्रभावशाली योजनेची निर्मिती करण्यात आली. ही योजना यशस्वीपणे कार्यरत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झोपडीधारकांना त्याच जागेवर अधिकृत घरे उपलब्ध करून देणे या पर्यायाला मंजुरी देण्यात आली. शासनातर्फे उच्च अधिकार समिती नेमण्यात आली, जी अफजलपूरकर समिती म्हणून ओळखली जाते. या समितीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव मांडला. जर असमानता संपवायची असेल तर असमान कायदा असायलाच हवा, या ठोस सिद्धांतावर या यशस्वी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि योग्य अभ्यासाने 80% झोपडीधारकांचे पुनर्वसन
हे त्याच राहत्या जागेवर शक्य असल्याचं मत व्यक्त केलं गेलं. जागेचा स्रोत म्हणून वापर करत जागेचा प्रोत्साहनपर चटई निर्देशांक म्हणजेच इन्सेंटिव्ह FSI विकासकाला देण्यात येतो. याचा वापर करून विकासक त्या जागेवर विक्रीसाठी इमारत बांधून झोपडीधारकांसाठी मोफत घरे बांधतो. अर्थात पसरलेल्या झोपडपट्टीची उभ्या गृहनिर्माण स्वरूपात मांडणी केली जाते. मुंबईमध्ये पसरलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याची ही योजना राबवण्यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात SRA ची स्थापना केली. 1 जानेवारी 1995च्या आधी असलेल्या झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र आहेत. त्या झोपडीधारकांना स्वतःच्या मालकीची अशी 269 चौरस फूट जागा असलेली घरे निःशुल्क देण्यात येतात. पुनर्वसनासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या घरांची किंमत विक्रीसाठी तयार केल्या गेलेल्या घरांच्या किमतीतून विकासकाला आकारता येते, जेणेकरून शासनावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक दबाव येत नाही. ही योजना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असून आज विविध मालकी हक्क असलेल्या जमिनींवर झोपडपट्टीचा विस्तार झालेला आहे. झोपडपट्टीतील 70% किंवा त्याहूनही अधिक पात्र असलेल्या झोपडीधारकांनी स्वेच्छेने एकत्रित येऊन आपल्या सहकारी संस्थेची स्थापना करावी लागते आणि आपला मुख्य प्रवर्तक म्हणजेच चीफ प्रमोटर नियुक्त करावा लागतो. या योजनेसाठी स्वतंत्र आणि लोकशाही पद्धतीने उचलले जाणारे हे पाऊल झोपडीधारकांच्या हक्काचे असते. झोपडीधारकांना या योजनेची आणि होणाऱ्या फायद्यांची विस्तृत माहिती देण्यासाठी एक खुली सर्वसाधारण सभा अर्थात जनरल बॉडी मीटिंग आयोजित करण्यात येते, ज्यात झोपडीधारकांच्या इच्छेने आलेला विकासक, आर्किटेक्ट आणि सर्व झोपडीधारक उपस्थित असतात. पारदर्शकतेने सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळाल्यावरच निर्णय घेतला जातो. झोपडीधारकांनी नेमलेला विकासक सर्व पात्र असलेल्या झोपडीधारकांकडून करार हस्ताक्षरित करून घेतो. साऱ्या झोपडीधारकांना अस्थायी संक्रमण शिबिरांमध्ये घरे दिली जातात अथवा घरभाडे दिले जाते आणि लवकरच कच्च्या झोपड्या पाडून एका पक्क्या बांधकाम प्रक्रियेची सुरुवात केली जाते. प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून आणि प्राधिकरणाच्या निरीक्षणाखाली सर्व प्रक्रिया पूर्ण होते. पुनर्वसन इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर त्यातील घरांचा ताबा पात्र असलेल्या झोपडीधारकांना दिला जातो. लॉटरी प्रक्रियेअंतर्गत झोपडीधारक एक एक करत आपल्या घरांची नोंद करतात आणि आपल्या स्वप्नातल्या घराची किल्ली मिळवतात. केवळ 269 चौरस फूट घरांव्यतिरिक्त झोपडीधारकांचे आयुष्य आणि जीवनशैली सुखदायी बनवण्यात SRAचा मोठा हातभार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत असंख्य अडथळे असतानाही या योजनेने वाखाणण्याजोगे यश प्राप्त केले आहे. जगभरातील सरकारी आणि अनेक संस्थांची शिष्टमंडळे या यशस्वी योजनेने प्रेरित होऊन ही योजना आपल्या देशात राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत एकूण 4,64,574 सदनिकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 1,53,484 सदनिकांचा ताबा संबंधित झोपडीधारकांना देण्यात आला आहे. प्राधिकरणाने सुशोभीकरणाबरोबरच भरभराटीसाठी मूल्यवान 971 कोटी रुपयांचे उत्पन्न म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी देखील निर्माण केले आहे. अवघड रस्ता आणि ध्येय जरी लांब असले तरीही मुंबईला झोपडीमुक्त करण्यासाठी SRAची वाटचाल
न थांबता सकारात्मक दृष्टीने चालू आहे. गांव से जब मैं 1976 में आए, फिर थोड़ा थोड़ा 2-4 जगह पे से आगे पीछे करके एक सपरा रखा मैं यहाँ डोंगरी में और बनाया झुपड़ा. कोई पानी का ठिकाना नहीं था यहाँ, गटर का ठिकाना नहीं था उस टाइम में, संडास का ठिकाना नहीं था. संडास जाते थे तो 20-20 जन का लाइन रहता था उधर. जो म्युन्सिपाल्टी के वहाँ पे जाना पड़ता था डब्बा भर के. पावसाचं कधी पाऊस भरपूर पडला तर पाणी रूममध्ये भरायचं. पर लकड़ी का इन माला था, लकड़ी की सीढ़ी थी, उस पे चढ़ के मैं पानी लेके जाती थी. पूर्ण चाळीत सुद्धा पाणी भरायचं. हे कबाट होते ये इतकी ओली होऊन गेली, पाणी भरून गेले, कपडे खराब होऊन गेले. बारिश के टाइम वहाँ पे चाल में सब बारी दरवाजा सब बंद करके बैठना पड़ता था अंदर. मुलांना खेळायला जागा नसायची की ते खेळू शकणार, तसं काहीच नव्हतं. आणि घराच्या बाहेर पडलो की डायरेक्ट गटार असायचं. फिसल के गिर जाते थे गटर में, लगता था पैर कभी ये कट जाता था. बच्चे एक ही रूम में बैठ के पढ़ाई करते थे. इधर ही माँ खाना बना रही है, इधर ही कोई सो रहा है, इधर ही कोई टीवी देख रहा है. या साऱ्यामुळे आम्ही जे झोपडपट्टीत राहत होतो ते आज आम्हाला फ्लॅट मिळाले. सब लोग खुश है कि इतना बड़ा जगह दिया. हे पाण्याची, लाईटची आणि जे आता उन्हामुळे जे पत्र्याच्या रूम झोपडपट्टीमध्ये जे गरम बिरम वाटायचं ते एवढं वाटत नाही. आपण आरामशीर राहू शकतो. मुलांसाठी आता बिल्डिंगमध्ये जागा पॅसेज आहे, तिथे ते खेळू शकतात. ये जो SRS स्कीम ने ये जो प्रोजेक्ट डाला है वो हमारे भले के लिए उसमें खास किया है कि ये छोटे आदमी ऊपर आए. अभी यहाँ पे आने के बाद ये पूरा लाइफस्टाइल चेंज हो गया. सोसाइटी में आने के बाद लोगों को देख के ऐसा लगा कि नहीं, हमें भी कुछ आगे बढ़ने का मतलब सोच आई, जो कि झोपड़पट्टी में ऐसा कभी नहीं सोचा था. हमने ऐसा सपना भी नहीं देखा था कि भाई हमको ये जगह में से इतना बड़ा घर मिलेगा, इतना हमारा ये सब लोग शांति रहेगा, कुटुंब रहेगा, ऐसा कोई सोचा नहीं था कभी, सपने में नहीं देखा था. ये सब जो है वो कृपा SRS स्कीम की है. आपल्या बंद मुठीत एवलीशी स्वप्न धरून ठेवून खडतर आयुष्य जगणाऱ्या नागरिकांच्या स्वप्नांना आता पंख मिळाले आहेत. अशा या झोपडीधारकांची यशोगाथा SRAच्या योगदानामुळेच सातत्याने लिहिली जात आहे.